तर वसतिगृहातील वयोमर्यादेच्या अटीच्या निर्णयाला सरकारकडून स्थगिती देण्यात आली। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी ही माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश आले तर उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत। प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती। त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही। पण त्यांना माहिती जर कदाचित राहुलजींना दिली असती की ती आश्रमशाळा कोणाची आहे, 100% अनुदानावर आहे, 100% अनुदानावर असलेली अनुदानित आश्रमशाळा 1992ला मिळालेली अनुदानित आश्रमशाळा जर त्यांना वास्तविकता जर सांगितली असती की ती आपल्याच माजी खासदाराची आहे, माजी मंत्र्याची आहे, 3 वेळा निवडून आलेल्या आमदाराची आहे, तर कदाचित तो प्रश्न उपस्थित झाला नसता। तर ती माहिती जर कदाचित त्यांना देणं आवश्यक होतं, एवढीच अपेक्षा ती बाकी आहे।